नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामधील सुंदर आणि निसर्गरम्य लोहगाव तळ्यावर। जर तुम्हाला ताजी, स्वादिष्ट आणि नैसर्गिक मासोळी हवी असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण इथे मिळते मासोळी फक्त 150 रुपये किलो। हे आहे लोहगाव, शांत, सुंदर आणि मेहनती लोकांचं गाव। इथला हा मोठा तळा म्हणजे गावकऱ्यांसाठी सोन्याची खाणच आहे। या पाण्यात वाढतात ताज्या, निरोगी आणि नैसर्गिक मासोळ्या। मित्रांनो, आमच्याकडे मिळतात अनेक प्रकारच्या मासोळ्या। रोहू, मोठी, ताजी आणि चवीला अप्रतिम। मरळ, खास चवीसाठी प्रसिद्ध। खेकडे, ताजे आणि जिवंत। आणि याशिवायही अनेक प्रकारच्या मासोळ्या उपलब्ध आहेत। सर्व मासोळ्या थेट तळ्यातून पकडलेल्या, पूर्णपणे नैसर्गिक, कोणतीही केमिकल नाही, कोणताही बनावटपणा नाही। सकाळी लवकर जाळं टाकलं जातं, पाण्यात हलचल होते आणि काही क्षणात जाळ्यात चमकतात ताज्या मासोळ्या। ही प्रक्रिया पाहणं म्हणजे एक अनुभवच आहे। गावकऱ्यांची मेहनत, त्यांची चिकाटी, हे सगळं या तळ्याच्या पाण्यात दिसतं। जेव्हा रोहू जाळ्यात उडी मारते तेव्हा त्या क्षणाचा आनंद काही वेगळाच असतो। आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट, इथे मासोळी मिळते फक्त 150 रुपये किलो। होय मित्रांनो, इतकी ताजी आणि दर्जेदार मासोळी इतक्या कमी भावात, ही संधी सोडू नका। थेट शेतकऱ्याकडून तुमच्यापर्यंत, मधले कोणतेही दलाल नाहीत। जर तुम्ही बिलोली, देगलूर किंवा नांदेड परिसरात असाल तर मासोळी घेण्यासाठी जरूर भेट द्या। ताजी रोहू, मरळ, खेकडे आणि अनेक प्रकारच्या मासोळ्या, सर्व काही एका ठिकाणी उपलब्ध। तुमच्या घरच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी आजच या लोहगाव तळ्यावर। मित्रांनो, ही फक्त मासोळी नाही, हा आहे गावकऱ्यांचा व्यवसाय, त्यांचा संसार। तुम्ही इथून मासोळी घेतली तर एका कुटुंबाला आधार देता। म्हणूनच सांगतो, जर मासोळी हवी असेल तर नक्की भेट द्या लोहगाव तळा, बिलोली तालुका, नांदेड जिल्हा। डॅम वगैरे ठेवा डॅमेज काढून टाका कोणाचं दोन किलो 2 किलो आहे त्याच्यामध्ये एक मोठी दे बरं माझं ते काढा तिथे खा 4 किलो तुम्ही काढून गेले 4 किलो माझ्याकडे एक 1.5 किलो, 1.25 किलोच्या मध्ये सगळ्यात मासोळ्या। किलो, 1.5 किलो, 1.25 किलो काय केलं म्हणाले का फडफड करायला 4 किलो तिकडे 1 किलो मारती किलो 1 किलो दिला मारती मरळ 1 टाका 1 टाका बारके बळू आहे ते बळव खाय नसते, पाच भाजी होती। तुम्हाला तर आवडते बळ होते गेलं साहेब जातून बघून जा तर फोन येतं का तुमच्या जरा घेऊन जायचं 2 किलो होती ती।
अजून ते 2 मला देऊन टाकी खाल्ले. अजून कशाला बुडू का त्याच्यावर द्या की कोणाला द्यायचं असेल तर मध्ये आहे